गाईस बघा आमच्यासोबत आता एक सीन झालाय आणि ती बाई बघा कशी शिव्या घालते. बॉल ढूंढायला गेला तर काय काय बोलायली. मी आणि आमू जातोय श्रुतीला घ्यायला शाळेमध्ये आणि वाजल्या 4 आणि ती सुटायलाच. तर हे बघा आमू पण येते आमच्यासोबत. तर चला जाऊया तिला घ्यायला आणि भेटू तिच्या शाळेपाशीच. चला. तर काय श्रुती कसा होता दिवस आजचा? खूपच छान. तर बघा श्रुती आली आणि फुल काय काय घेऊन आली आहे बघा. हेडफोन घातलाय. 2 hours later. तर आम्ही लोक चाललोय आता खेळवायला. तर आरो काहीतरी बोलतो. बोल आरो. तुम्ही व्लॉग पूर्ण बघून जावा कारण की आज तुम्हाला सगळ्यांना मजा येणार आहे. कारण की आपण हे चाललो हनुमान मंदिर पाशी काहीतरी खेळायला. बास्केटबॉल खेळते. हे बघा मी जम्प्स गोळी खायलो. चिंगू भाईनो जम्प्स गोळी दिली. बघा श्रुतीचा डान्स आहे बघा. हे बघा हे बघा हे बघा हा बघा हा बघा डान्स बघा. हे बघा हे काय होतंय. तर आरव आणि पियुषमध्ये चाललंय गोळाफेक चाललाय बॉलनी. हे बघा आणि श्रुती पण चालली इथं. आमूला खेळायच घेतलं ना. आमू बसली आहे बघा. आणि रात्रीचं कोण नाही कारण हा एरिया एकदम हे केलाय. तर हे बघा तर हे बघा हे पियुषच्या हातातून पण सुटलं. तर गाईज आरवचा डान्स बघा. आरव डान्स कर वापिस एकदा. तर गाईज बघा आम्ही आलतो खेळायला आणि इथे एक बाई आहे. आमचा बॉल हरवला. आम्ही खेळायला आलो आणि इथे एक बाई आहे आणि ती बाई बघा कशी शिव्या घालते. लहान लेकरांना शिव्या घालायला लागले. आम्ही खूप रिस्पेक्ट दिली. आम्ही मध्ये पण बोललो तिला नीट समजून तरी आम्हाला ओरडते. हा ना. आणि बॉल ढूंढायला गेला तर काय काय बोलायली. आणि आम्ही बॉल शोधायला गेलो तर आमची आई बहीण काढते आणि पोलीस वगैरेला फोन करायला लागली. आणि हे बघा इथं राहते ती वरती. आम्ही तिला खूप तर आता शिव्या देईल. तुम्ही फक्त नोटीस करा एक गोष्ट. बघायला तर हे बघा ही कशी करायला लागली बाई. तर गाईज हे बघा ही आमचा व्हिडिओ पण काढायला लागले. कॅमेरामध्ये नीट कॅप्चर नाही होत आहे पण हे बघा ही बाई. हे बघा ही बाई इथंच उभा आहे. तर हे बघा तर हे बघा शिव्या देते. हे बघा शिव्या देते. हे बघा शिव्या देते. हे बघा इथं आहे. हे बघा तर हे बघा तर हे बघा अब तेरा व्हिडिओ व्हायरल होएगा देख. तर हे बघा ही तर उभा राहून कसे शिव्या घालते आम्हाला. हे बघा हे चुकीचं आहे. बघा आम्ही त्या बाईपासून लांब आलो आणि हे लोक उगाच घाबरायला लागलेत. अरे घाबरायची बात नाही. ती सरासर पोलिसांना फोन करते. आपल्याकडे व्हिडिओ नाही तर करू दे. मला तरी भीती नाही वाटत. तर हे बघा रात्रीचा सीन झालाय. तर काय बोलणार कशी होती ती काकी आंटी. दगड फेकला. तर हे बघा खूप रिस्की आहे. माझ्या पप्पाचे एक फ्रेंड आहे ती पण पोलीसच आहे. आमची दीदी पोलीस आहे. आम्ही मग तिला सांगणार. मग आम्हाला काय नाही. जिथं भेटलं तिथं खारवलंय ती बॉल. तर गाईस बघा फालतू लोकांच्या नादी नका लागू तुम्ही पण. आम्ही पण नाही लागत आहे. गाईस बघा आमच्यासोबत आता एक सीन झालाय. त्या बिल्डिंगमध्ये एक बाई राहती आणि आम्ही खेळत होतो आणि आमचा बॉल गेला तिथं. तर ती घ्यायला गेलो आम्ही तर शिव्या देत होती. तर आपण ह्यांना विचारू काय ह्यांना काय झालं फील.
गाईज आमची काही चूक नव्हती तरी पण ती शिवे राहिली. आम्ही फक्त तिला बोललं आम्ही बॉल घेऊन जाईन तरी पण ती वरडायली, शिव्या घालायली, काय काय माहिती नाही काय. तर तू काय बोलणार अम्मू? अरे आम्ही जस्टली खेळत होतो कॅच तर जरासा बॉल गेला आम्ही तिथं, तर आम्ही गेलो घ्यायला. आम्हाला आली तशीच वरडायली, हे ते बोलायली. क्रिश दादाला शिव्या घातल्या तिने, म्हणती हे बडा लडका आहे, गाला. वो तंबू वाले भी हमारा हेल्प कर तू काय बोलणार? मी काय बोलू नाही शकत, माझ्यासमोर तिने केलंय. ती येड्याच्या लिले केली का आणि गाईज तुम्हाला गाईज पोलीस कंप्लेंट बी केली. आता बघू पोलीस आपल्याला नाही घेणार, बस तिला घेईल. बघा तिचा आता पण आवाज यायला. तर तुमच्यासोबत पण असं काय पण होऊ शकतं, त्यामुळं तुम्ही सावधानच राहावा. नशिबांच्या लहान लेकरांसोबत मी होतो, जर मी नसतो तर त्या बाईने काय केलं असतं काय माहिती. तर असंच सावधान राहावा.